मला वाटतं बडबड करण्यापेक्षा आणि निराधार खोटे आरोप करण्यातच त्यांना मजा वाटते, परंतु त्यांची ही मजा लोकांनी त्यांना सजा दिली तरी सुधारायचं लक्षण नाही. एक सीट काउंटिंग झाली नव्हती, उलट ती सीट काउंटिंग केल्यामुळे प्रकाश दरेकरांची 2000 मतं वाढली. जे पहिला 2000 मतांनी विजय होता त्याचा 4000 मतांनी झाला, 3998 मतांनी. त्याच्यामुळं काउंटिंगच्या सीटचं हे होतं आणि त्यामुळे सगळ्या पुन्हा रिकाउंटिंग केली आणि त्याच्यामुळे 4000 मतांनी प्रकाश दरेकर विजयी झालेले आहेत. आता रडीचा डाव खेळले नाहीत तर ती उभाटा कसली, आणि त्यामुळे रडीचा डाव त्या ठिकाणी आक्षेप गोंधळ धिंगाणा घालणं हे त्यांचा स्थायी भाव झाला आहे. परंतु आम्ही खूप पेशन्सली आम्ही मुंबईकरांना जबाबदार आहोत, त्यांना आरडाओरडा करायचा ते करत राहू. मी या ठिकाणी मतदारांचं मनापासून आभार मानतो. इथल्या वनजमिनीचा विषय, इथल्या SRAचे विषय आहेत, या साऱ्या प्रश्नांची जे आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करू. मी या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन. त्यांच्या विकास कामाला लोकांनी मत दिलं आहे, त्यांनी जो विश्वास दिला त्याला मत दिलेलं आहे. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद होते, शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी होते, आमच्या BJPचे निकेश तळेकर, सागर भालगरे, त्याचबरोबर रमेश आंबुरे, रमेश गायकवाड, या सगळ्या आमच्या महायुतीच्या घटक पक्षांनी एक दिलानं एक जीवानं काम केलं आणि त्यामुळेच प्रचंड अशा प्रकारचं यश इथल्या तीन नंबर प्रभागातील जनतेनं दिलं आहे. मी त्यांना लाख धन्यवाद देतो, त्यांना मनापासून अभिवादन करतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या मतं गेलं कुठे, काँग्रेसचे मतं रात्री फिरले काय, कसं काय? वार्ड क्रमांक 3 काँग्रेसचे लोक पण मला आश्चर्य वाटतं मीडियाचं. त्यांनी काय बोललं आणि काय, काँग्रेसची मीटर शोधा, पोलीस कमिशनरला जाऊन तक्रार द्या. तुम्ही नको ते बेसलेस प्रश्न त्यांचे घेऊन तेच करताय. आता मुंबईकरांसाठी काय करणार विचारा, तुमचं मुंबईचं व्हिजन काय विचारा. हे असेच रडतराव आहेत, सगळे रडतराव आहेत, रडण्यापलीकडे काही करणार नाही आहेत आणि आता तेच बॉम्बा मारत फिरणार. म्हणजे त्यांना पराभव मागेच दिसला होता 2 दिवसापूर्वी, म्हणून त्याने ती कॅसेट चालू केली होती काल परवापासून, ती आता वाजवत आहे. त्याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही म्हणालात की 2000 मतांचं जरी रिकाउंटिंग करून जरी तुमची मतं वाढली, पण कुठेतरी गोंधळ आहेच ना. म्हणजे गोंधळ नाही, त्यांची एक सीट राहिली होती 3 नंबरच्या ऐवजी. काय गोंधळ काउंटिंगमध्ये काहीच नव्हता, उलट ती सीट राहिल्यामुळे आमचंही नुकसान होत होतं. आम्हीच आक्षेप घेतला असता, परंतु त्यांनी घेतला आणि लोकशाहीमध्ये आक्षेप घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी आक्षेपाचं त्या ठिकाणी सन्मान राखला आणि जो झाला आहे तो रितसर निकाल झालेला आहे. आता उद्धव ठाकरेकडे ते तक्रार करणार आहे, त्याच्यानंतर पुढची तेच काय होतं चांगलं. बाकी विचारा काय, तुम्हाला काय दुःख वगैरे झालंय का असं काय? भाऊ तुम्ही काय सांगणार, तुम्ही जिंकलेलं पैसे झालं. अरे आरोपाला अक्कल लागत नाही. जर लोकांना वाटलं असतं तर लोकांनी मतपेटीत केलं असतं ना. लोकशाहीमध्ये आपण कोणाला या ठिकाणी करतो, मतदारांना आपण महत्त्व देतो ना, की मतदारांना मूर्ख समजतात. त्याच्यामुळं जिंकल्यावर ना माणसांनी मोठ्या मनानं पराभव स्वीकारायचा असतो, परंतु दुर्भाग्य की त्यांना तशा प्रकारचे संस्कार नाहीत. आता मी त्या पराभूत उमेदवाराला बॅडलक करून स्पोर्टिंगली सांगत होतो, तर असेच तुम्ही बोलताय तसेच ती बडबड करत होती. आता तुम्ही तोच विषय पुढे घेऊन चाललात. म्हणजे मला वाटतं की जो लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौल हा मी सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे आणि निराधार आरोप करायला काय अक्कल लागत नाही. मी उद्या काही बोलू शकतो, परंतु जिंकला तो आपण स्वीकारलं पाहिजे. पुणे मुंबईमध्ये जे निकाल आला त्याच्यावर काय सांगाल? पुणे मुंबईमध्ये जे निकाल आला अतिशय चांगला निकाल आला आणि मुंबईकरांनी लँडस्लाईड विक्टरी द्यायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेब पूर्ण प्रत्येक मतदार केंद्रावरती अजूनही 4 वॉर्डचे मतदान अजूनही बाकी आहे, त्यामुळे निकाल फिरू शकतो. नाही, आता क्लिअर कट निकाल होत आहेत. पहिली पद्धतीने आताच्यात फरक आहे. आता 2 वॉर्ड एका वेळेला घेत आहेत आणि 2 वॉर्ड पूर्णपणे जाहीर झाल्यावर पुढचे 2 वॉर्ड घेत आहेत. त्याच्यामुळे फिरणार काय, निकाल जाहीर झालेले डिक्लेअर झालेत, फिरायचा विषय येतो कुठे? भाजपा क्रमांक 3 का नगरसेवक बनने के बाद जो प्रभाग में स्वच्छता होना मांगती है, प्रभाग में रास्ता होना मांगता है, जो गटर वाटर मीटर तो होना ही मांगता है, लेकिन उसके अलावा वो प्रभाग के जनजीवन में बदलाव लाने के लिए मेरी सोच है. महापालिका के ओर से वहाँ पे अच्छा प्रकल्प लाएगा, वो तो काम विकास का करेगा, लेकिन युवकों के लिए
मैं कौशल्य विकास केंद्र निर्माण करने वाला है और वो कौशल्य विकास केंद्र की ओर से हमारा तरुण तरुणी को शिक्षित करेगा, ट्रेनिंग देगा और उनको रोजगार स्वयं रोजगार के लिए मदद करने वाला हूँ। मेरा महिला भगिनी है, उनके लिए उनका आर्थिक सक्षमीकरण करने का मेरा इरादा है, इसलिए वही प्रभाग में एक महिला औद्योगिक केंद्र भवन में उभारने वाला हूँ। वो भवन से महिला बचत गट हो, महिला औद्योगिक सहकारी संस्था हो, महिला सेवा सहकारी संस्था हो, उनको आर्थिक मदद के लिए, व्यवसाय करने के लिए वो केंद्र से मैं मदद करना वाले हूँ। मेरे प्रभाग में बड़ी बड़ी इमारत है, वैसी झुग्गी झोपड़ी भी है और झुग्गी झोपड़ी में रहने वाले विद्यार्थी होशियार है, लेकिन उनको यूपीएससी एमपीएससी में पढ़ाई करने के लिए किधर सेंटर नहीं। मेरे प्रभाग में यूपीएससी एमपीएससी के मैं सेंटर बनाने वाला हूँ और मैदान चाहिए, जो जो सेवा सुविधा कॉमन पब्लिक करके गटर वाटर मीटर तो मैं कहीं कलेगा ही, लेकिन ये मुंबई शहर में एक अच्छा प्रभाग आणि मुंबई प्रवेश द्वार में अपना प्रभाग है। मुंबई शहर में आने के बाद अपने को फील होना मांगता है कि इंटरनेशनल सिटी में अपन आया है, इसलिए मैं दहीसर चेक नाके पे अच्छा प्रवेश द्वार बनाने वाला है और वो प्रवेश द्वार में छत्रपति शिवाजी महाराज और राज्य घटनाकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का भव्य दिव्य पुतला उभारने का मेरा मानस है। सर जे अलिगेशन्स केले